Okay, students, welcome to the second part of the functional groups in organic chemistry. So next functional group is primary amine. Okay, primary amine जे आहे ते आपण सिम्पली दाखवतो NH2 म्हणजेच एक सिंगल नायट्रोजन आणि त्याला दोन हायड्रोजन अटॅच असतील. सो NH2 हा जो आहे तो प्रायमरी अमाइन आहे. म्हणजे अमाइनमध्ये सुद्धा आपण ग्रुप्स करतो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. तर ते कशावरून ठरतात तर इथे नायट्रोजन जो आहे तो ओनली एकाच बॉन्डने अटॅच असणार आहे दुसऱ्या कार्बनला. ओके, ऑलरेडी या नायट्रोजनला हे दोन हायड्रोजन अटॅच आहेत म्हणजे दोन बॉन्ड्स ऑलरेडी ते आहेत आणि तिसरा जो काय असणार आहे तो कार्बनशी अटॅच असेल. म्हणजेच एकच बॉन्ड त्याचा शिल्लक आहे किंवा रिमेन आहे जो की दुसऱ्या कार्बनला अटॅच होऊ शकतो. सो याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी अमाइन. सो दिस इज दी स्ट्रक्चर CH3NH2 that is methyl amine. सेकंडरी अमाइन ओनली डिफरन्स काय आहे तर नायट्रोजन जो आहे याला एकच हायड्रोजन अटॅच आहे त्यामुळे इकडे एक बॉन्ड याचा रिमेनिंग आहे आणि इकडे एक असे दोन बॉन्ड्स आहेत अवेलेबल जे आपण डायरेक्टली कार्बनला कनेक्ट करू शकतो. सो NH हे जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे सेकंडरी अमाइनसाठीचं. सो दिस इज दी एक्झाम्पल डायमिथिल अमाइन. म्हणजे या नायट्रोजनला आपण इकडे एक CH3 ग्रुप अटॅच केला आणि इकडे एक केला. So this is the secondary amine. Same way tertiary amine म्हणजेच जे काही त्याचे हायड्रोजन आहेत ते सगळेच आपण रिप्लेस केले आणि हे जे काही बॉन्ड्स आहेत ते आपण डायरेक्टली कार्बनला अटॅच करणार आहोत. सो हा नायट्रोजन इकडे एका बॉन्डने कार्बनला अटॅच आहे, दुसरा बॉन्ड सुद्धा कार्बनला अटॅच आहे, तिसरा सुद्धा. सो 3 CH3 म्हणजेच 3 मिथिल ग्रुप्स याला अटॅच आहेत. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टर्शरी अमाइन ज्याच्यामध्ये नायट्रोजन जो आहे त्याला एकही हायड्रोजन अटॅच नसतो डिरेक्टली. हा नायट्रोजन 3 सुद्धा कार्बनलाच अटॅच असतो. द नेक्स्ट आहे इथर. इथरमध्ये आपण जनरली बघू शकतो COC म्हणजे इथर म्हणजेच कार्बन आहे त्याच कार्बनला ऑक्सिजन अटॅच असेल आणि त्याच ऑक्सिजनला लगेच इमिजिएट अजून एक कार्बन ॲटम अटॅच असेल. सो बेसिक जे काही स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं ते आहे COC आणि मग नंतर या कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती कंप्लीट करण्यासाठी ते दुसरे ॲटम्स अटॅच होऊ शकतात किंवा दुसरे ग्रुप्स आपण तिथे अटॅच करू शकतो. सेम वे या कार्बनला सुद्धा हे 3 वेगळे ग्रुप्स किंवा वेगळे ॲटम्स आपण अटॅच करू शकतो. बट बेसिक जे आहे ते हेच राहणार आहे COC. फर्स्ट कार्बन, सेकंड ऑक्सिजन, थर्ड ऑल्सो कार्बन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायमिथिल इथर. यामध्ये आपण बघू शकतो एक मिथिल ग्रुप इकडे आहे, दुसरा मिथिल ग्रुप इकडे आहे CH3 आणि हे दोन्ही मिथिल ग्रुप आपण ऑक्सिजनला अटॅच केले. सो हे जे काय बेसिक आहे स्ट्रक्चर याचं काय राहतं कार्बन, ऑक्सिजन, कार्बन. सो दिस इज द इथर. देन कीटोन. कीटोनमध्ये बेसिकली जो आहे तो हा CO ग्रुप असतो ज्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे आणि दुसरे जे काही दोन रिमेनिंग बॉन्ड्स आहेत कार्बनचे ते आपण दुसऱ्या ॲटम्सना किंवा दुसऱ्या ग्रुप्सना अटॅच करू शकतो. ओके, बट बेसिक जो आहे तो हाच फॉर्म्युला राहणार आहे C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन. इकडचा बॉन्ड असेल तो वेगळ्या ग्रुपला अटॅच होईल, इकडचा आहे तो वेगळ्या ग्रुपला अटॅच होईल. सो याला आपण म्हणणार आहोत कीटोन. सपोज ह्या C डबल बॉन्ड ओला इकडे राईट साईडला जर हायड्रोजन अटॅच असता तर आपण आधीच एक स्ट्रक्चर बघितलं अल्डिहाइडचं CHO तो अल्डिहाइड झाला असता किंवा सपोज इथे OH हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच झाला तर COOH होईल म्हणजेच ॲसिड फंक्शनल ग्रुप तयार होईल. The next functional group is ester. इथर आणि ईस्टर बऱ्यापैकी आपल्याला नावामध्ये सिमिलॅरिटी वाटते बट these two are different functional groups. ओके, इथर कम्प्लिटली वेगळा आहे आणि ईस्टर कम्प्लिटली वेगळा आहे. सो इथर जे आपण बघितलं त्यामध्ये COC हे बेसिक स्ट्रक्चर होतं म्हणजेच 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन.
बट इस्टरमध्ये उलट असतं, 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन. आणि अटॅच होताना हा C डबल बॉन्ड O जो काही कीटोनचा बेसिक ग्रुप आहे तो सेम राहतो आणि त्याला एक एक्स्ट्रा ऑक्सिजन अटॅच होतो कार्बनला. सो इथे स्ट्रक्चर आपण बघू शकतो, इथिल ॲसिटेट म्हणजे फर्स्ट मिथिल ग्रुप आहे, त्यानंतर C डबल बॉन्ड O आणि हा O म्हणजे इस्टर फंक्शनल ग्रुप आपण इन्क्लूड केला आणि इकडे आहे इथिल. सो दिस इज इथिल ॲसिटेट. सो COO, this is the basic structure for ester. नेक्स्ट इज अमाइड. जसं अमाइन बघितलं आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ज्यामध्ये NH2 होता प्रायमरी अमाइन. या NH2 फंक्शनल ग्रुपला जर आपण C डबल बॉन्ड O हा ग्रुप ॲड केला किंवा अटॅच केला तर त्या अमाइनचं कन्वर्जन होतं अमाइडमध्ये. CONH2 म्हणजेच अमाइड. हा जर आपण CH3 मेथिल ग्रुपला अटॅच केला तर ह्याचं होतं ॲसिटा अमाइड. सो CONH2 मीन्स व्हॉट? अमाइड. यामध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, जसं अमाइनमध्ये आपण बघितलं होतं सेम वे NH2 होता त्यामुळे तो प्रायमरी होता. सेकंडरी अमाइडमध्ये डिफरन्स काय असणार आहे? एक हायड्रोजन इथे कमी झालेला आहे, तो आपण काय करणार आहोत? डिरेक्टली अटॅच करणार. एक हायड्रोजन कमी झाल्यामुळे नायट्रोजनचा जो काही बॉन्ड असणार आहे तो आपण दुसऱ्या ग्रुपला अटॅच करू शकतो. सो CONH2 हा प्रायमरी झाला, तसा CONH हा सेकंडरी अमाइड. दिस इज N-methyl acetamide. सेम वे टर्शरी, याच्यामध्ये काय केले आपण? दोन्ही हायड्रोजन त्याचे रिमूव्ह केले आणि हे 3 बॉन्ड्स आपण डिरेक्टली अटॅच करणार आहोत कार्बनला. सो CON म्हणजे काय असेल? टर्शरी अमाइड. जे हा ग्रुप ॲज इट इज राहिला आणि हा नायट्रोजन आपण डिरेक्टली अटॅच करणार या कार्बनला आणि हा दुसरा बॉन्डसुद्धा कार्बनला अटॅच होईल. सो दोन्ही हायड्रोजन रिप्लेस करणार आपण दुसऱ्याच ग्रुपने, त्यामुळे हा आहे टर्शरी अमाइड. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज ॲसिड अनहायड्राइड. ओके, अनहायड्राइड म्हणजेच काय असतं तर ॲसिड जो आहे आपण ऑलरेडी बघितला COOH, तर त्यामधला वॉटर कंटेंट जर आपण रिमूव्ह केला ॲसिडमधला तर त्याचं कन्व्हर्जन आपण अनहायड्राइडमध्ये करतो. म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम दी ॲसिड. ॲसिडमधून जर तुम्ही वॉटरचा कंटेंट रिमूव्ह केला तर तयार होणारा जो काही कंपाऊंड असेल तो त्या ॲसिडचा अनहायड्राइड असतो. तर त्याचं सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे. यामध्ये इथरसारखंच COC असणार आहे, बट डिफरन्स काय तर C डबल बॉन्ड O हा ग्रुपसुद्धा असणार आहे. त्याच कार्बनला दुसरा ऑक्सिजनसुद्धा अटॅच असेल बाय दी डबल बॉन्ड. सो C डबल बॉन्ड O, त्यानंतर ऑक्सिजन, पुन्हा कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो COC हे बेसिक स्ट्रक्चर इथरसारखंच असेल, फक्त एक्स्ट्रा ऑक्सिजन अटॅच असतील अनहायड्राइडमध्ये. हा अनहायड्राइड ॲसिडपासून कसा फॉर्म होतो हे सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड, म्हणजेच ॲसिटिक ॲसिडपासून आपण हे बनवलेलं आहे. नेक्स्ट वन इज असिल क्लोराइड. हा जो काही बेसिक C डबल बॉन्ड O आहे त्याला जर आपण क्लोरीन अटॅच केला तर याला आपण म्हणणार आहोत असिल क्लोराइड. सो CH3 मिथिल ग्रुपला हा जर अटॅच असेल देन दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड ॲसिटिल क्लोराइड. या कंपाऊंडचं नाव असेल ॲसिटिल क्लोराइड, बिकॉज हा असिल क्लोराइड ग्रुप जो आहे तो आहे आपण ॲड केला मिथिलला किंवा अटॅच केला. सो ॲसिल क्लोराइडमध्ये काय असेल? बेसिक क्लोरीन असणारच आहे आणि हा C डबल बॉन्ड O. देन नेक्स्ट अल्कीन. अल्कीन तुम्ही ऑलरेडी 10th स्टडी केलेला आहे, म्हणजेच 2 कार्बनमध्ये जेव्हा डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. ओके, जनरली आपण जी काय अल्केनची सिरीज बघतो त्यामध्ये जे काय कार्बन्स आहेत ते सिंगल बॉन्डनी अटॅच असतात एकमेकांना, बट अल्कीन म्हणजेच काय आहे? इन म्हणजेच डबल बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. सो हे बेसिक एक्झाम्पल आहे अल्कीनचं, इथिलीन, CH2 डबल बॉन्ड CH2. The last functional group is alkyne functional group. Like alkene, याच्यामध्ये काय आहे? YNE. YNE means what?
कार्बन कार्बनमध्ये असणारा ट्रिपल बॉन्ड, जसा अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो तसा अल्काईनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. सो दिस इज द एक्झाम्पल ॲसिटिलीन, CH ट्रिपल बॉन्ड CH. सो बरेचसे आपण बघितले आहेत फंक्शनल ग्रुप्स. अल्काईन असेल, अल्किन असेल. अल्केन हा कसा आहे, कार्बन कार्बनची जी काही चेन आहे ती आपण सिंगल बॉन्डने अटॅच करतो. सो दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप. ओके, त्यामुळे आपण अल्किन आणि अल्काईन कन्सिडर करतो. देन आपण बरेचसे फंक्शनल ग्रुप बघितले ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप होता, म्हणजे C डबल बॉन्ड व एक बेसिक स्ट्रक्चर होतं. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, इथर आहे, ईस्टर आहे. हे सगळे फंक्शनल ग्रुप्स यांचे नॉमेनक्लेचर्स कसे करायचे, स्ट्रक्चर्स कसे काढायचे, देन त्याच्या रिॲक्शन्स, हा सगळा पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पॉईंट इन दी नेक्स्ट लेक्चर.